त्या गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटानाळा हिमथडीच्या तटानाळा यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद भुंदला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची देणी कोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात चिजला निखळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही हक्क राखितो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र धन्यवाद. आज आपण इथे सगळे संविधानाच्या मूल्यांची जी गळचेपी होत आहे, लोकशाहीची जी गळचेपी चाललेली आहे त्याच्या विरोधात आवाज म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी आजच्या मान्यवरांना इथे मंचावर बोलवतो. सुरुवातीला मी प्रसिद्ध इतिहास संशोधक आमचे आणि प्रभावी वक्ते कोकाटे साहेबांना, श्रीमंत कोकाटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. कोकाटे सर. त्यानंतर मी प्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक आणि अभ्यासक प्रेमानंद गजवी सरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्यानंतर मी त्यांच्यासोबतच मी लोकशाहीर आणि खंदे आणि खड्या आवाजाचे आमचे वक्ते आणि लेखक आणि कवी संभाजी भगत सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्यांच्यासोबतच मी उल्काताई महाजन यांनाही विनंती करतो की त्यांनीही मंचावर यावं. आणि आज जो कार्यक्रम आपण ज्यांच्यासाठी घेतला आहे ते आमचे सगळ्यांचे लाडके लेखक ज्ञानेश महाराज सर यांनाही विनंती करतो की त्यांनीही मंचावर यावं. आणि ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम आपण यशस्वी करत आहोत आणि इथे उभा करत आहोत ते आमचे शिवाजी मंदिरचे ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. कार्यक्रमाची सुरुवात आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस तसेच आपण ज्याच्यासाठी इथे जमलेलो आहोत ते आमच्या संविधान आम्ही ज्यांना सगळे आपण पोचतो अशा संविधानाच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करून सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करण्यासाठी तिथे जावं.
तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संतांची जी परंपरा आहे ते संत नामदेवांपासून संत तुकाराम ते गाडगे महाराज तुकडोजीपर्यंत आपण या सगळ्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. भारतीय संविधानाचा इथे लाखे पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचं मी शब्द सुनामी इथे स्वागत करतो. धन्यवाद सर. आमच्या विद्याताई चव्हाण आलेल्या आहेत, त्यांचंही मी इथे स्वागत करतो मॅम. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना मी सुरुवातीला सांगितलं की संविधानाच्या मूल्यांची गळचेपी जी चाललेली आहे, लोकशाहीची जी गळचेपी चालली आहे त्याच्या विरोधात आवाज म्हणून आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. त्या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण इथे सुरुवातीला प्रस्तावनेसाठी मी इथे आमंत्रित करतोय अमोल जाधवराव, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, चळवळीत प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही त्यांना पाहिलं असेल. असे अमोल जाधवराव यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. अमोल सर. आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व रसिकप्रेमींचे आणि विचारवंतांचे मी प्रथमतः या आयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो. जोरदार जरा आवाज आपण एकदा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांतीज्योती महात्मा फुल्यांचा, धन्यवाद, संविधानाचा. मुळात आपण या कार्यक्रमाचं नियोजन का केलं, कशासाठी केलं, हे काय सर्वांना सांगण्याची गरजच वाटत नाही. कारण आपण बघितलं असेल, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अशाच पद्धतीने महाराष्ट्रभरामध्ये निर्भय बनवच्या माध्यमातून कार्यक्रम चालू होते. त्यावेळी देखील निखिल वागळे असतील, त्यांच्यासोबत विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, यांच्यावर देखील हल्ले करण्यात आले. आणि त्याच पार्श्वभूमीच्या अनुषंगानं आता विधानसभेच्या अगोदर ज्ञानेश महाराज सरांवरती जो कार्यक्रम वाशी येथे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घेतला होता, त्या अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा कुठेतरी 1 मिनिटाचा, म्हणजे जवळपास त्यांचं भाषण अर्ध्या तासाचं होतं आणि त्याचा जर काटछाट करून 1 मिनिटाच्या भाषणावरती ते सोशल मीडियामध्ये फिरवलं जातं आणि काही भक्त बनून आलेल्या गुंडांनी त्यांना दमदाटी करून त्यांना जरी कोणती इजा केली नसेल तरी भविष्यामध्ये ते अशा पद्धतीने करू शकतात. अशा पद्धतीची उदाहरणं आपण बघितलेली आहेत. या महाराष्ट्रातली 2 उदाहरणं घडलेली आहेत. जे विचारवंत, कडवे विचारवंत असतात, जे आपले विचार परखडपणे मांडतात, अशांना यांनी गोळ्या घालून मारलेलं आहे. हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे, परंतु तरी देखील हा महाराष्ट्र महाराज सरांच्या मागे आहे. त्याच्यानंतर श्याम मांडवांवरती देखील नागपूर येथे हल्ला झाला आणि काल परवा उल्का महाजनताई आणि त्याचबरोबर योगेंद्र यादवांवरती पण हल्ला झाला. हे जे विचारवंत आहेत ते आपले विचार परखडपणे मांडत असताना कुठेतरी यांच्यावरती हल्ले होतात आणि आपण शांतपणे फक्त बघत राहतो. एक घटना घडली म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे अत्यंत दुर्दैव आणि आपल्याला अपमानास्पद वाटतं. कारण आम्ही विचार संघटनेमध्ये काम करतोय, गेले कित्येक वर्ष सत्यशोधक विचारधारेवरती काम करतोय. आम्ही जर एकीकडे चळवळीचे पूरक, आम्ही चळवळीचे कार्यकर्ते स्वतःला म्हणवतो, तर आम्हाला फक्त एकच वाटतं की जे विचारवंत आहेत, जे आमच्यासाठी लोकांपर्यंत जाऊन आमच्या विचार मांडतात, त्या लोकांना कुठंतरी संरक्षण मिळालं पाहिजे. कारण असे लोक येणार, त्यांना दमदाटी करून जाणार आणि आम्ही फक्त पाहत राहणार, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. म्हणून मी महाराज सरांशी बोललो, सर आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा लागतोय. त्यांचं म्हणणं होतं की हा कार्यक्रम आपण नको घ्यायला. मी सरांना खूप विनंती केली. राहुल भंडारे होते, ब्रिगेडर सर होते. ब्रिगेडर सरांनी 1 मिनिटात होकार दिला की हा कार्यक्रम आपण केला पाहिजे. शिवाजी मंदिरच्या वतीनं, ते शिवाजी मंदिरच्या प्रिमायसिसमध्ये घडलेला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे. त्यामुळं आग्रह असतो. आम्ही महाराज सरांना सांगितलं की ना, हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जे वेगवेगळे आपले विचारवंत आहेत त्यांना इथे बोलूयात. मग आमचं बोलणं झालं. संभाजी भगत सर इथे आहेत, त्याचबरोबर उल्काताई आहेत, त्याचबरोबर गजवी सर आहेत.
आणि कोकाटे सर आहेत. कोकाटे सर तर नेहमीच असतात. आज आणखी तुषार गांधी, श्यामदादा गायकवाड आणि निरंजन टकले सर तेही येणार आहेत. थोडंसं मागे पुढे होते, ट्रॅफिकमुळे थोडासा अडकलेले आहेत, तर ते मागे पुढे येतच आहेत. फक्त ह्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की ह्या ज्या घटना घडत आहेत ते कडवटपणे विचार मांडत असताना त्यांना जाणीवपूर्वक भावनिक करून लोकांना वेगळ्या विचारांवरती कन्वर्ट करून त्यांना कसं ह्या विचारांपासून तोडलं जावं आणि याचा राजकीय फायदा कसा घेतला जाईल याकडे ह्या सगळ्या गोष्टी टर्न करताना आपल्याला दिसतात. आणि गेल्या लोकसभेच्या वेळी तेच घडलं, आताही तेच घडतंय, भविष्यात पण ह्या गोष्टी घडणार आहेत. पण तरी देखील ही चळवळ किंवा हे विचार मरणार नाहीत हे मी आपणाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण महाराव सर आहेत, महाराव सर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी जेम्स लेन प्रकरणापासून मला वाटतं कोकाटे सर पण असतील, हे वेगवेगळ्या कडवटपणे एकदम याच्या पद्धतीने भांडत असतात. म्हणून आम्हाला असं वाटतं की हे आमचे चळवळीचे कुठेतरी खंदे विचारवंत आहेत आणि त्यांच्या मागं संपूर्ण मुंबईतले, आज फक्त सर मुंबईतलाच कार्यक्रम आहे आणि मुंबईतलीच पब्लिक आलेली आहे. अगदी शॉर्ट नोटीसवरती या कार्यक्रमाचं नियोजन झालं. त्याचं कारण असं आहे की आता आपण बघितलं दिवाळी येईल आणि दिवाळीच्या नंतर लगेच इलेक्शन्सची धामधूम चालू होईल. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला हा कार्यक्रम होणं गरजेचं होतं, त्या लोकांना प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि आपली भूमिका तेवढ्याच परखडपणे आपण मांडणार आहोत भविष्यात देखील. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आम्ही सांगितलं आणि कुठेही आम्ही सर आमचं आज आश्वासन देतो मी आपल्याला या विचारमंचावरून की कुठेही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होतील भविष्यामध्ये त्यावेळी आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत एवढं मी आज आपल्याला आश्वासित करतो. कारण कोणी असं समजू नये, या चळवळीसाठी उभे राहणारे अनेक मान्यवर आहेत, अनेक विचारवंत आहेत जे आपले विचार मांडतात. त्या विचारवंतांनी असं कधी मनामध्ये खंत आणू नये की आमच्या मागं कोण उभं राहत नाही. पण आम्ही त्यांना सांगण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे की तुमच्या मागं आमच्यासारखे हजारो तरुण तुमच्या मागं उभे राहणार आहेत. कारण हे कार्यक्रमाचं नियोजनच त्यासाठी आपण सुरू केलेलं आहे. तर सत्र आता चालूच होईल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. एकंदरीत काय तर कुठेतरी तुम्ही आम्हाला भीती दाखवणार, कुठेतरी त्या भीतीचं दहशतीमध्ये वातावरण तयार करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार, तर ते कधी इथून पुढे भविष्यामध्ये होणार नाही. आपण ह्या ज्या कार्यक्रमाची सुरुवात केली ती त्याच निमित्ताने केली. मला फक्त जाता जाता तुम्हाला एकच वाक्य सांगायचं आहे जे गरजेचं आहे ह्या क्षणी, ते मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या आहेत त्या पडद्यामागं घडत असतात पण त्याच्यावरती बोलायला कोणीच तयार होत नाही. म्हणून मला ते वाक्य आठवतं जे मी आपणासमोर सादर करू इच्छितो. जुल्म के साये में लफ्ज आखिर खोलेगा कौन, जुल्म के साये में लफ्ज आखिर खोलेगा कौन, अगर हम अब भी चुप रहे तो फिर बोलेगा कौन, तो फिर बोलेगा कौन. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खरंच या जुलमी राजवटीच्या विरोधात आपण सगळ्यांनी अशा मान्यवरांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. अमोल जाधवरांनी आपली पार्श्वभूमी तर सांगितलेलीच आहे. तर आता मुळात आपण आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर सुरुवात मी करणार आहे अशा व्यक्तीपासून की ज्या प्रिमायसेसमध्ये हे प्रकरण घडलं ते शिवाजी मंदिर एक पावनभूमी म्हणून मुंबईतली ओळख आहे, त्याची महाराष्ट्रातली ओळख आहे. अशा शिवाजी मंदिरचे ट्रस्टी आणि आत्ताचे अध्यक्ष आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत. हे स्वतः चळवळीत अनेक वर्ष काम करतायत, पुरोगामी चळवळीत काम करतायत. अनेक पुस्तकं त्यांची आहेत, प्रसिद्ध झालेली आहेत, माजी सैनिक अधिकारी आहेत. तर एक शिवाजी मंदिरचे ट्रस्टी अध्यक्ष त्यांनी आपली भूमिका मांडावी यासाठी मी त्यांना सुरुवातीला निमंत्रित करतो. ब्रिगेडियर सर तुम्ही.